आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा जत दौरा। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी जत दौरा दरम्यान मराठा आरक्षणासह विविध महत्त्वाच्या विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असून त्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पाठिंबा आहे। ज्या मराठा समाजातील व्यक्तींची कुणबी म्हणून पूर्वीपासून नोंद आहे त्यांना OBC आरक्षणाचा लाभ मिळू शकतो, मात्र संपूर्ण मराठा समाजाला OBC म्हणून आरक्षण देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। मराठवाड्यातील शेतकरी व मराठा समाजाला OBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी होत असली तरी सर्व मराठा समाजाला OBC म्हणता येणार नाही। मराठा समाजाच्या भावना आम्ही समजतो आणि गरीब संघटकांना आरक्षण मिळावे पाहिजे ही मागणी रास्त असल्याचेही त्यांनी नमूद केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षण व्यवस्थेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिले असून तो निर्णय लागू झाला आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना OBC आरक्षणाला कोणताही धक्का लागता कामा नये अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याबाबत हित आणि मत व्यक्त केले। 2027 मध्ये होणाऱ्या जनगणनेनंतर विविध जातींची लोकसंख्या निश्चित होईल, त्यानुसार आरक्षणाचा विचार करण्यात यावा असे ते म्हणाले। पुण्यातील विषारी दारू प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यासाठी पोलीस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजा सरवडे, संजय कांबळे, पुण्याचे माजी महापौर परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, तानाजी वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान संजय कांबळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। आपल्या मराठा आरक्षणाच्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आता उपोषणाला पोहोचलेले आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा पॅन्थरच्या काळापासून मराठा आरक्षणाला सपोर्ट राहिलेला आहे। एक तर त्यांची जी मागणी आहे त्या मागणीप्रमाणे जे कुणबी असतील त्या कुणबीच्या नोंदी ज्यांच्या आहेत त्यांना OBCचं आरक्षण मिळणं अत्यंत आवश्यक आहे। सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणता येणार नाही। एक गोष्ट कथरी आहे की आपल्या विदर्भामध्ये जे कुणबी मराठा आहे त्यांना आरक्षण आहे, कोकणामध्ये कुणबी मराठ्यांचं त्यांना आरक्षण आहे। जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की मराठवाड्यामध्ये जे सगळे मराठा आहे ते सगळे जे शेतकरी आहेत आणि त्यांना सुद्धा आरक्षण OBC म्हणून मिळालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामध्ये अडचणी अशा आहेत की सगळ्या मराठा समाजाला OBC म्हणता येणार नाही। त्यांच्या भावनांची आम्ही सहमत आहोत। त्यांची मागणी सुद्धा अत्यंत रास्त आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ही मागणी मराठा समाजातून होत नव्हती त्यावेळेला ही मागणी आम्ही केलेली आहे। त्यावेळेला मराठा समाजाला लपवून समजणं हे त्यांच्यासाठी गुरुदार्शन होतं। पण ही गोष्ट चांगली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासींना आरक्षण दिलं, त्यानंतर OBCच्या काळामध्ये OBC आरक्षण मिळालं आणि सर्व समाजातून मागणी होऊ लागली की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। त्यामुळे आरक्षणाचं महत्त्व सगळ्या समाजाला देशाला कळलेलं आहे। तर त्याच्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे। एक तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना, देवेंद्र डेप्युटी CM असताना, अजितदादा पवार डेप्युटी CM असताना महाराष्ट्र सरकारने 10% आरक्षण राज्याचं मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय आता लागू झालेला आहे। MPSC आणि राज्याच्या ज्या होता त्याच्यामध्ये ऑलरेडी मराठा समाजाला 10% आरक्षण मिळत आहे। एक तर अशी परिस्थिती आहे की कुणबी नोंदी असतील त्यांना तर द्यायला काही हरकत नाही आहे, पण सर्व मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण द्या ही मागणी एवढी रास्त नाही। आणि जरांगे पाटील यांच्याशी माझे संबंध अत्यंत चांगले आहेत, मी त्याला भेटलेलो आहे आणि आता त्याच्यामध्ये एक मार्ग असा निघू शकतो की
नरेंद्र मोदी सरकारने इकॉनॉमिक विकर सेक्शन जे आहे EWSचं जे आरक्षण आहे 10% आरक्षण संपूर्ण देशामध्ये दिलेलं आहे. त्या आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला होत नाही आहे. EWSचं जे आरक्षण आहे त्यामध्ये जर मराठा समाजाला घेतलं तर मला वाटतं की अनेक मराठा समाजाच्या मुला-मुलींना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळं आता जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहे. राज्य सरकारने त्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा करावी आणि केसेस मागे घ्याव्यात अशी त्यांची मागणी आहे. इतर काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांनी संबंधामध्ये विचार व्हावा आणि लवकरात लवकर त्यांचं उपोषण सुटावं अशी वगैरे आपली अपेक्षा आहे. आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला नेहमीच आम्हाला पाठिंबा लावलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीची अडचण होता कामा नये. लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.